आज जगातली सर्वात मोठी ताकद फक्त तेल, सोनं किंवा अण्वस्त्र नाही, तर आहे एक छोटासा सेमीकंडक्टर चिप. मोबाईलपासून फायटर जेटपर्यंत, टेस्ला कारपासून ChatGPT सारख्या AI पर्यंत सगळं चालतं या छोट्याशा चिपवर. आणि म्हणूनच आज जगात सेमीकंडक्टर वॉर सुरू आहे. सध्या जगातील सर्वात मोठी सेमीकंडक्टर कंपनी आहे एनव्हिडिया, जिची व्हॅल्यू तब्बल $5.4 ट्रिलियन पर्यंत पोहोचली आहे. कारण आज AI बूम सुरू आहे. ChatGPT, AI व्हिडिओ जनरेटर, सेल्फ ड्रायव्हिंग कार्स, डेटा सेंटर्स हे सगळं चालवण्यासाठी लागतात एनव्हिडियाचे पॉवरफुल AI चिप्स. दुसऱ्या क्रमांकावर आहे तायवानची TSMC. ही कंपनी जगातील सर्वात ॲडव्हान्स चिप्स बनवते. ॲपल, एनव्हिडिया, EMD या मोठ्या कंपन्यांचे चिप्स प्रत्यक्षात TSMC मॅन्युफॅक्चर करते. यानंतर ब्रॉडकॉम, सॅमसंग, SK हायनिक्स, इंटेल, EMD आणि ASML सारख्या कंपन्या येतात. विशेष म्हणजे या संपूर्ण सेमीकंडक्टर वर्ल्डवर USA, तायवान आणि साऊथ कोरिया डॉमिनेट करत आहेत. पण एक मोठा प्रश्न, या यादीत इंडिया कुठे आहे? सत्य हे आहे की भारत अजून सेमीकंडक्टर रेसमध्ये मागे आहे. आपण सॉफ्टवेअर आणि IT मध्ये जग जिंकलं, पण ॲडव्हान्स चिप मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अजून सुरुवात चालू आहे. पण आता इंडिया देखील मोठं पाऊल टाकत आहे. गुजरातमध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्स सेमीकंडक्टर प्रोजेक्ट सुरू करत आहे. मायक्रॉन टेक्नॉलॉजी भारतात चिप असेंब्ली प्लांट उभारत आहे. सरकारने यासाठी $10 बिलियन सेमीकंडक्टर मिशन सुरू केली आहे. कारण भारतालाही माहिती आहे, भविष्य AIचं आहे आणि AI पूर्णपणे सेमीकंडक्टरवर डिपेंड आहे. एका मोठ्या AI मॉडेलला ट्रेन करायला हजारो हाय परफॉर्मन्स चिप्स लागतात. म्हणजे भविष्यात ज्याच्या हातात चिप्स त्याच्याच हातात टेक्नॉलॉजी, इकॉनॉमी आणि डिफेन्सची ताकद असणार. म्हणूनच आज USA आणि चायनामध्ये चिप वॉर सुरू आहे. तायवान जगासाठी इतकं महत्त्वाचं बनलं आहे आणि इंडिया सुद्धा आता या रेसमध्ये वेगानं उतरतोय. कदाचित पुढच्या 10 वर्षांत जगातील मोठ्या सेमीकंडक्टर कंपन्यांच्या यादीत भारताचं नावही दिसेल. कारण भविष्यात जगावर राज्य करणार ते देश ज्यांच्या हातात असेल सेमीकंडक्टर पॉवर.